तुम्ही कधी महाराष्ट्रीयन दही धपाटा खाल्ला आहे का? खूप छान लागतं, बनवायला सोपं आहे, फक्त थापण्याची ट्रिक आहे. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर ती तुम्हाला कळून जाईल. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ याच्यामध्ये आपण घातलं आहे. हे आपण भाजणीचे धपाटे नाही करत. हे आपल्या घरात जे अवेलेबल पिठं आहेत त्याच्यापासून आपण बनवणार आहोत. तर याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. हिरवी मिरची, लसूण आपण ठेचून घेतला आहे. याच्यात थोडीशी जिरी देखील घातली आहे. त्याला थोडं ओबड-धोबड ठेचायचं. तो ठेचा घातला आहे आणि ओव्याला असं छान हातावर चोळून हा ओवा देखील आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि मीठ घालायचं. मीठ चवीनुसार घाला आणि एकदम करेक्ट प्रमाणात घाला म्हणजे धपाटे खमंग लागतात. त्यानंतर याला थोडासा रंग येण्यासाठी आपण हळद घालणार आहोत आणि याची छान आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे. हे सगळं पीठ आपल्याला एकत्र मळायचं आहे. लक्षात ठेवा, हे पीठ मळताना जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही. अगदी आपण ज्वारीची भाकरी जसं करतो त्या प्रमाणात याला आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी तुम्हाला मळून दाखवते. एका चुटकीसरशी आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे. तर आपल्याला जे धपाटे करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक कॉटनचा कपडा लागतो. स्वच्छ असा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि पाण्यामध्ये याला बुडवून थोडंसं पिळून घ्यायचं आणि आता हा कपडा आपण पोळपाटावर टाकून घेणार आहोत. थोडंसं अजून याला पाणी लावायचं आणि आपल्या हाताला देखील पाणी लावून एक गोळा तयार करून घ्यायचा, जे आपण पीठ भिजवलं होतं त्याचा. तुम्हाला जरी येत नसेल तर तुम्ही जरा पहिलाच प्रयत्न असेल तर छोटा गोळा घ्या, छोटं धपाटं बनवा. तर इथं मी एक गोळा घेतला आहे आणि आपल्या जे बोटं असतात त्या बोटांच्या साहाय्याने याला आपल्याला थापून घ्यायचं आहे. तुम्ही लक्ष देऊन बघू शकता. हे तुम्ही रिपीट बघा. तुम्हाला 1-2दा बघितलं की नक्की लक्षात येईल की हे आपण कसं थापलं आहे. तर बोटांच्या साहाय्याने याला पसरवायचं आहे आणि सगळ्या बाजूने सारखं थापून घ्यायचं आहे. आणि मध्ये-मध्ये तुम्ही तुमच्या हाताला पाणी लावू शकता म्हणजे ते तुमच्या हाताला चिकटणार नाही, छान थापल्या जाईल. तर हे थापून झालं की याला असे छिद्र पाडायचे. आमच्या इकडे असं पाडतात. मराठवाड्यात स्पेशली धपाटे बनवताना त्याला असं छिद्रांचं धपाटं म्हटलं जातं. नंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पाणी शिंपडायचं म्हणजे काय होतं, जे धपाटं आहे ते त्याला चिकटतं आणि आपल्या कपड्यासोबत येत नाही. हळूच हा कपडा उचलायचा, दोन्ही हातांचा वापर करा. दोन्ही हातांनी हा कपडा अलगद उचलून मी ज्या पद्धतीने टाकते त्या पद्धतीने टाकून कपडा बाजूला काढून घ्यायचा आणि या छिद्रांमध्ये देखील थोडं-थोडं तेल घालायचं आणि दोन्ही साईडनी याला खरपूस भाजून घ्यायचं. खूप जास्त वेळ भाजू नका. थोडासा मीडियम गॅस ठेवा. दोन्ही साईडनी भाजताना तेल टाका आणि असंच आपण काय करतो माहिती आहे का? तर हे भाजण्याचं देखील थोडंसं ट्रिक आहे. हे आमच्याकडे जास्त यूज केलं जातं. तर ती तुम्हाला ट्रिक देखील मी सांगते आहे. आता हे धपाटं जेव्हा भाजले तेव्हा तुम्ही बाजूला काढून ठेवता. तेव्हा जेव्हा दुसरं धपाटं थापून तुम्ही दुसरं धपाटं तव्यावर घालता आणि ते थोडंसं भाजलं, की म्हणजे एका साईड दोन्ही साईडनी, की जे पहिलं धपाटं आपण भाजून ठेवलं होतं ते त्याच्यावर घालायचं आणि आलटून-पालटून हे दोन्ही धपाटी आपल्याला भाजून घ्यायची. म्हणजे काय होतात, हे मऊ राहतात, दोन्ही साईडनी भाजल्या जातात आणि करपत नाहीत. छान मऊ भाजल्या जातात. हे धपाटे तुम्ही दह्यासोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत, चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.